वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रावणी कोले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज आज येते म्हणजे 17 मे आणि आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे उज्जैनला चाललो आहे. सो आज नाही तर आमची उद्या सकाळची 5ची ट्रेन आहे. सो आता आम्ही 18ला ट्रेन आहे, तो 17 तारखेला आता आम्ही रात्री मुंबईला चाललो आहे. तिथूनच आमची ट्रेन आहे, तर ती कुठली आहे कशी आहे त्या तर तुम्हाला नंतर सांगेनच. पण आता आम्ही इथून जाते म्हणजे मुंबईला, आणि मुंबईला तिथं मी जे वेटिंग रूम असतं तर तिथेच थांबू. आणि आमची जेव्हा 5ची ट्रेन आहे सकाळी, तर तिथून ट्रेन पकडू. सो आता मी झालो आहे सगळी रेडी आणि आमचा बॅग्स आम्ही पॅक केल्या, तर आता आपण चलत जा. सो गाईज ही बघा, ही आमची बॅग आहे. ही अजून एक आहे, ती काय आहे मला नाही माहीत. आणि आमची मम्मी आहे ती तयार करते. सो आता डॅडी याल का मग आपण निघू. सो चला. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आमची इथून 10ची ट्रेन आहे उरणची, आणि तिथून मग आम्ही मुंबईला जाऊ. सो चला आता आपण निघलो आहे, सगळ्यांना मी दाखवते. दिसत नाही, लाईट आहे तो. हे या बघा आमच्या बॅग, या 2 बॅगी आण, जास्ती आम्ही काय सामान घेतलं नाही. सो तर चला आता आपण जाऊ. सो गाईज आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि उरणला जाण्यासाठी आता मी रिक्षात बसलो आहे. आणि आता आपण पहिले तर जाऊया उरणच्या स्टेशनवर. तिथून नंतर मी तुम्हाला दाखवेन आमच्यासोबत कोण कोण आहेत ते, आणि नंतर मग आपला ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूया. सो चला गाईज आता आम्ही आलो ते म्हणजे रेल्वे स्टेशनवर, आणि हा आपला परत एकदा व्लॉग होणार आहे आपल्या उरण रेल्वे स्टेशनवरच कारण का आम्ही तिथूनच मुंबईला जाणार आहोत. तोच तुला परत एकदा बघायला भेटेल. आणि आता हात मला तो ओम होता यरा ब्लॉग नाही करून दे. सो चला मी तुम्हाला दाखवून आमच्यासोबत कोण कोण आहे. जर माणसं आली नाही, आल्यावर सगळ्यांना मी दाखवते. सो चला. सो गाईज आता आमची ट्रेन आहे ती सुटलेली आहे, आणि आता आम्ही इथून जाऊ. तर काय जाऊ उरण टू बेलापूर, आणि बेलापूरची बँड्रा, आणि बँड्राची डायरेक्ट उज्जैन. महाकालेश्वर. सो चला तर जाऊ, आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आमच्यासोबत कोण कोण आहे ते पण तुम्हाला आता मी नंतरच दाखवते. सो चला जाऊ. गाईज आता आम्ही डायरेक्ट आलो आहे ती वेटिंग रूममध्ये, आणि तिथंच आता आम्ही थांबणार आहोत रातभर. आता वाजलं 12 आमची सकाळची 5ची ट्रेन आहे. स्वतः मी इथंच थांबू, थोडा आराम करू, काय जर खायचं असेल ते काय वगैरे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्यासोबत कोण आलं आहे ते पण मी तुम्हाला आत्ताच दाखवते. चला. आता आमची मम्मी डॅडी आहे. डॅडी थोडं झोपण आहे. डॅडी ब्लॉग थोडा यांग बघ बघा. डॅडी सुस्ती नाही थोडा, मम्मी पण आहे झोप झोप. आणि इथं या दोघी आहे. सांगा तुमची काहीतरी जर्नीबद्दल थोडा वचन सांगा. जर्नी आता मी मस्त इथं झोपशीव काय सीट पकडली थांबा. सो गाईज हे बघा कसं झोपलं, ज्यांची वेटिंग रूममध्ये आहे. सकाळची आहे, लेट आहे, ते बघा असं झोपलं. सो चला आता आम्ही इथं लिफ्टला थांबलो आहे. आता आम्ही काहीतरी खावायला चाललो आहे. सो चला आता आपण लिफ्टमध्ये जाऊया, तुम्हाला लिफ्ट दाखवते. काय करतोस? काय गेला हेटो. सो चला आता आम्ही आवरीत जण आहो. पहिले तर काहीतरी खाऊन येतं. या साईडची ठेवते आता सगळं लाव बाउलट पंखा होतंय, काय गरज आहे. आमची वेळेमध्ये हा आहे. हा असू ते पोचलो चला. बस जा. सो चला तर जाऊ, पण काहीतरी खाऊन घेऊया. खेळूया. इथं काहीच इथं सगळ्या खेळूयाच असतंय.
हे बघा वेटिंग रूममध्येच असं काहीसं हॉटेल आहे. ॲक्च्युली कॅन्टेक टाईपच आहे म्हणजे हॉटेलच. सो तिथंच आता आम्ही थाली वगैरे काहीतरी खाव. सो इथं सगळे आम्ही ॲडजस्ट झालो. बघा आता आम्ही इथं जेवायला बसलो आहे आणि आम्ही रोट्या आणलेल्या. तर आता तिथूनच आम्ही भाजी घेतली आणि आता आम्ही इथूनच जाऊ काहीतरी आता छोटासा. सो चला घेऊया जेवू. सो काहीच आता मी जेवून आलो आहे की म्हणजे जो रूम असतो वेटिंग रूम तर तिथंच आलेलो आणि वेटिंग रूमचं जेवण बोलवतं म्हणजे होता चांगला पण एवढा पण चांगला नव्हता. सो तुम्ही कधी आला तर असं वेटिंग रूमचं जेवण नको जेवू. म्हणजे तुम्ही घरूनच जेवून या किंवा घरूनच जेवून घेऊन डबा इथे या. सो चला तर आम्ही जरा निजाचं तर नाहीच येणार तरी जरा थोडा आराम करतो आणि सकाळ आमची 5ची ट्रेन आहे इथून बँड्रा टू उज्जैन. सो तिथंच आता आम्ही तुम्हाला भेटू सकाळी 5 वाजता तर आपण भेटूया. सो चला आराम करूया. आणि आमच्या इथं डॅडी पण आहे. डॅडी मला आता आराम करतो नाही इथं काका बरोबर बोलत होता. रात्री पहाटेवली इथून गाडी तिथे रात्री निघणार नाही तुला. आता 4 तास झालं नाही. एक वाजला 5:10ची ट्रेन 4 तास झाले. आता 4 तास झोपायचा का जागा राहायचा ते मला समजलं नाही. एक बरं आहे AC आहे पण मला एकानं सांगितलं का तुम्ही फक्त 2 तास राहू शकता इथे AC रूममध्ये. AC रूमच्या वेटिंग रूममध्ये 2 तासच का काय माहिती तो काय बोलत होता मला. मग त्याला याने सगळ्यांना आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं काय सांगत आहे ACचं तिकीट आहेत. काही बघलं ना मी ACचं नाही नॉन AC आहे पण तरी पण आम्ही ACच्या रूममध्ये राहतो. वेटिंग रूममध्ये रूममध्ये मस्तपैकी थंड खूप झोपते. मला डिस्टर्ब नका करू. नाही. आणि अजून एक विचारच होते मला की आता सकाळला पूर्ण ट्रेनमध्ये बसू बरोबर मग कसं वाटतंय एक्साइटमेंट असे आहे कारण माझा पहिला प्रवास लांबचा असणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही मुली असल्यामुळे मला थोडी सो गाईज गुड मॉर्निंग. मी आता वाजलं ते म्हणजे 4:30 वाजलं आणि आता आमची आली ट्रेन. सो आता आम्ही फायनली आता डायरेक्ट बँड्रा टू उज्जैन अशी ट्रेनमध्ये बसू. तर आता हा प्रवास खूप लांब होणार आहे. संध्याकाळी आम्ही पोहोचू तर बघत राहा ब्लॉग कसं होतं ते आणि आम्ही कसं मजा काय मजा करत होते आणि आता आम्ही चालू आहे ट्रेनमध्ये. सो तुम्ही ते बघत राहा. काहीच आता आमच्या सीट मी आता बघला तर मी आत गेला किंवा भेटून दाखवतो. सो आता मी तो काहीतरी खावायला घेऊन आलो तर ते तुम्हाला मी दाखवतो. हो काहीच आहे बघा आम्ही इथं काहीतरी खावायला घेऊन आलो यांना. तर काय घेतील ते घेऊ आणि मग नको काहीच. तर आम्ही आता परत ट्रेनमध्ये जातो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. काहीच असं काहीच आहे निवडती 2 सीट 3 ॲक्च्युली सीट आहेत. इथं पण अशी लावलेली आहे. हे असं काहीसा कंपार्टमेंट आहे आम्हाला 6 जणांना. सो आता आम्ही इथंच बसू. ओमो बघा निघलेला आहे ऑलरेडी. स्वतः मी बसतो यंगच. बसा आणि यो नॉन AC आहे. सो आता फक्त पंखाने बघा. सो अजून ट्रेन सुटायला टाईम आहे. आता पण जाऊया. सो गाईज आता आमची ट्रेन आहे ती सुटलेली आहे आणि आता मी डायरेक्ट संध्याकाळी पोहोचू. सो आता तुम्ही थोडा व्ह्यू आणि काय आम्ही करू ते बघा. सो चला काहीच आता आम्ही मगाशी ट्रेनमध्ये बसलो आणि 5 वाजले तर आम्ही झोपलेलो. आत्ता वाजलं ते म्हणजे 9:30. मी आता फ्रेश वगैरे मी झालोय सगळा. आता जो आपला काय ब्लॉग आहे तो मस्त आपण चालू करूया. आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवणार होतो पण नाही दाखवला कारण का मी झोपलेलो. सनराईज आता बघत चला पुढं सुरत पाहून चाललोय ना आता पोहोचायला मला सांग. कोण हाय
सो गाईज बघा आमची ट्रेन पहिले भरलेली होती पण आता नाही आहे जराशीच आहे. आता मी जेवण मागवलेला ऑर्डर घेवायला येतात सो त्याचं जेवण बघा थाली आली 150 रुपयाची काहीतरी थाली आहे. खूप टेस्टी आहे. टेस्टी आहे सांगताय पण अजून टेस्ट नाही केली आम्ही तो टेस्ट करून बघता. आणि यान काय काय आहे पनीरची भाजी आहे डाळ आहे आणि चिकनची भाजी आहे माहिती नाही भात आणि 4 चपात्या आहे आणि लोणचं पण आहे. सो मम्मी सांगेल कशी लागते सांगत नाही जेवण. सो गाईज मगाशी ना मी जेवलो मी झोपलो 1-2 तास आणि अशी चापत बसलेलो. तर हा खूपच मोठा प्रवास होता कंटाळावाला पण प्रवास मस्त झाला. तर आणि आता मी अर्धे तासानं पोहोचू उज्जैनला. सो फायनली किती तासाचा प्रवास झाला आपला किती 11 तासाचा प्रवास होता. बसून पाय खपलं स्वतः फायनली अर्धे तासानं मी पोहोच. सो याच्या पुढं नंतर मी आता कंटिन्यू करते. आता मी उज्जैनला पोहोचलेलो सो गाईज आता आम्ही उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि आता मी जाऊ पहिले म्हणजे रूममध्ये. सो रूम तर आता पहिले तर बघूच आणि तर मी तुम्हाला इथला एंट्रन्स आहे तर मग रूम दिसतंय तोच तुम्हाला बघा गाईज उज्जैन जंक्शन आहे. सो चला गाईज आता मी उज्जैनला तर आलो आणि आता मी इथं रूमसाठी रिक्षा बघता रूमपर्यंत जाण्यासाठी. सो बघूया तर कसं भेटली आता एक रिक्षा तर ती तुम्हाला मी दाखवते. गाईज आता मला रिक्षा तर भेटली आणि आता आम्ही चालवते म्हणजे मंदिर अशी. सो तिथंच गेल्यावर जी ट्रस्टीच्या रूम असतात तिथंच आम्ही रूम घेतले केली का माहिती नाही ते तिथंच राहणार. सो चला तर पहिले तर आपण जाऊ देवळाशी. आता आम्ही देवळापाशी म्हणजे एकदम जवळ आलो तर देवळाच्या परिसरात तिथंच आलो आहे. सो बघा इथं खूप जामच गर्दी आहे आणि गाड्या पण फक्त छान. सो बघा गाड्यांची तर नुसती लाईनच लागली आणि पक्क छान वाजवतात. तर तरी चला तपूस जाव. सो ही बघली सगळी मंडळी अंगण ते दोघं डॅडी श्रिया दिदी असं. सो चला जा. सो गाईज बघा इथून देऊळ दिसतंय आणि लाईव पण आहे भोलेनाथ दिसतंय बघा. सो चला आता मी पहिले ट्रस्टीचा रूम बघायला आलोय तर त्याच बघता. हो गाईज बघा श्री महाकालेश्वर भक्ती निवास आहे म्हणजे जे ट्रस्टीच्या रूम असतात तर त्याच इथं हा. सो आता मी इथंच बघूया जागा मस्त आहे. सो आता पण इथंच पहिले तर रूम बघणार आहोत आणि भारत माता मंदिर देवीचं देऊळ पण आहे पण तिथं पण नंतर जाऊया. सो पहिले तर आपल्याला स्टे करायचं रेवाचं हे बघूया सोय करू. सगळं इथं हा